हा हॅलो हॅलो हा बघा करू ना सुरुवात हा म्हणून माकड काय म्हणतो माझी रान आता मी घासून काय त्याला माहिती कुठे म्हणून सांगते बाबा म्हणून सांगतोय जग गेलाय चंद्रावर बघा जग कुठे गेलाय तुम्ही राहिलो ढाकपुरीच्या डोंगरावर काय बुवा तुम्हाला आजही सांगतो 1 तास बोल 1 तास अशी बोली बारी केली विषय एकच बोलचा विषय एकच पेन स्वतःचा नाही वही स्वतःची नाही लेखणी स्वतःची नाही शाई स्वतःची नाही भले राजेश बुवा अजून शिकतोय शक्य भले लेखणी राजेश बुवा अजून करत नाही मी मान्य करतो पण कुणाची मुसली आणत वेडी वागणी आहे माझी मी स्वतः माझ्या बापाच्या सल्ल्यानं त्यांच्या आशीर्वादानं आजही लेखणी वेडी वागणी आमची आम्हाला पण ह्याचा विचार करा 1 तास आणि मेनवर उभं होणार पांढऱ्या शाहीचा मेन कोणाचा आहे हो ते बोलले ते बघाशी बोलले म्हणतात पेना शाही पांढरी आहे ना आता तुमची तुमच्या कशी ठेवा आम्हाला कसा दाखवता बरोबर आहे ना पण अभिमान आहे अभिमान आहे आजचा 5वा कार्यक्रम अजून 2 बाकी आहे पण एकच विषय लेखणी येत नाही हाव येत नाही आणि ताव येत नाही तरी पण माझा रसिक राजा राजेश भाऊच्या बारे हाऊसफुल करतो याचा मला अभिमान आहे बस बाकी 10 सरड्याची उडी कुंपणापर्यंतच त्याच्या पलीकडे हे पुढे मारू शकत नाही आणि म्हणून बाबा तुम्हाला बरंच काही बोलायचं होतं पण वेळ पण कमी आहे राजेश भाऊनं काय बारी केली माझ्या समाजाला आवडले बाबा तुम्ही आपल्या येऊन किती पण बोला आहे ना साड्या माझा मी म्हणतो हे काय म्हणतं माझ्या गवळणी साड्या माझा मी म्हणतो भेट वाल्या वा असा कारतूस टाकेल तुमच्यावर पण मी काय खरं सांगतो तुम्हाला शक्तीतून आज खऱ्या अर्थानं एका वेगळ्या उंचीवरती चाललाय गोवा आणि त्याचा मान आणि सन्मान ठेवून गोवा वाली करते म्हणून बघा बरं काय म्हणते गोवा कशी पैसा आलं बघा बक्षीस आलेलं आहे श्री गंगाराम हरावडे पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो तसेच साई सुमन ट्रॅव्हल्सचे मालक समीर दादा मोरे नानावडे खेळ दादांच्या माध्यमातून त्याचा तो ऐका तसेच मित्रांनो या कोकणातील एक सुप्रसिद्ध असं नमन ज्या नमनानं संपूर्ण कोकणला वेळ लावलेला आहे असे हौशी नमन नाट्य मंडळ घोडवली या माझ्या नमन मंडळाच्या कलाकाराकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो बघा आणि म्हणून थोडक्यात यांच्या हाताकडे एका मोकळ्यात उडवतो कशाला ऐका व काय मगाशी म्हणालं आता म्हणतात नवरा म्हणतात भेटवाला आहे आता नवरीला म्हणतात काय म्हणते पदर आणि त्याला काय टोपी तुमची वस्तू टोपी मी घालू मला काय टोपी घेतला मी पण घालन पण गोवा शाहिराच्या डोक्यावरती ज्या दिवशी टोपी येते त्यावेळेस तो शाहीर या समाजाचा या कलेचा काहीतरी देणेकरी लागतो आणि त्या योग्यतेचा त्या पात्रतेचा अजून हा राजेश बुवा झालाच नाही म्हणून बुवा डोक्यावर टोपी घालत नाही तर ज्या दिवशी डोक्यावर टोपी घालत त्या दिवशी तुम्हाला डोक्यावरचा फेका काही उतरवायला नको म्हणून सांगतो म्हणून सांगतो एका मोकड्यात जास्त हे करणार नाही आहे ना ते आधी फुगाला जरा मी म्हटलं झाला आता चड्डी पिवळी झाली बुवांची एवढं कशाला एवढा चांगला साऊंड लागतात काय गरज पण त्यांनी माझं कौतुक पण केलंय बुवा त्यासाठी तुम्हाला धन्यवाद थँक्यू सो मच माझं कौतुक त्यांनी केलं ऐका पहिला विषय ते काय म्हणालं की म्हणतात नवरा म्हणतात फेटवाला आहे बायकोला म्हणतात पदर झाला माझा फेटवाला नवऱ्यासाठी विषय कसा बायको नाही बघा मुलं म्हणतो अहो नटला हा नवरा एवढं बावरलं पानं खातात असं काय करू कसं काय करू इकडं काय करू अरे नटला हा नवरा झाला
लग्नाची वाढली मी जास्त या साल्याची बघा वाढली मी जास्त या साल्याची बघा या फेटवाल्याची साल्याची बघा या फेटवाल्याची लांबची लोक या ठिकाणी अशा कार्यक्रमाला आलेले आहेत त्यांना पण वेळ त्याच्या घरी पोहोचायचं म्हणून बघा म्हणजे अक्षता पडल्या पण नाही नवरी पाटा उभी राहिली पण नाही आणि नवरा आमचा म्हणते घटस्फोट म्हणतात घटस्फोट आले वाद्यास गावलास असा नवरा होता ना नवरी उभी पण नाही नवरी आली पण नाही घटची पण उभा नाही हा म्हणतो घटस्फोट म्हणून त्या फेट्याखाली एक डोकं नावाचा अवयव आहे त्याच्यात एवढाच अख्खं माणसाचं शरीर त्याच्यावर चालतं तो आपला मेंदू पण ह्यांचा मेंदू डोक्यात नाही खाली गुडघ्यात आहे कोण आम्ही कधीपासून सांगतो आता तुम्ही नामवंतच आहात तुमचा आवाज पहाडीचा आहे पण मोजून मापून आणि तोडून बोलावं राजेश बुवा जरी तुमच्यापेक्षा वयाने लहान असता तरी आज कळले माझ्या रसिक राजानं राजेश बुवाला कुठेतरी थोडीफार पसंत केली आणि म्हणून मित्रांनो बघा जास्त काय बोलत नाही पण ते म्हणाले मग अशी मला ज्या दिवशी मी स्वतः गाण्याने 1001 रुपयाचं बक्षीस लावणार आहे ते मला बुवा आजचा शब्द लिहून ठेवा 1000 रुपये ना पुढच्या वर्षी 5000 घेऊन या म्हणून सांगतो पुढचा विषय ऐका शाहिराणी माझ्या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बघा म्हणजे काय स्वतःला पण खात्री नाही जे प्रश्नाचं उत्तर देतात त्यांची त्यांना पण खात्री नाही मी दिलेलं उत्तर बरोबर आहे की चुकीचं म्हणून ते म्हणतात 1 वर 1 फ्री आहे ना 1+1 बुवा दोन्ही पण चुकलं भावटीला लागलं दोन्ही पण उत्तर चुकली तुमची बुवा आणि म्हणून ऐका शाहिरांचा विषय बुवा जो वाचनातील एक भाग विषयाचा घेतलेला आहे तो या ठिकाणी घेऊन आलोय निश्चित पंधरे माऊली समोर बसलेले आहेत आणि बाबू रंगणे घराण्याची खासियत आहे विषयाचं उत्तर देतोय शाहिरांचा विषय असा आहे जो बुवांचा विषय आहे कुठं गेला बाबा आला रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा अभिवाद असतो त्याला शाप कोणाचा आणि वरदान कोणाचं शाहीर माझ्या वाचनातून जो एक विषयाचा भाग केलेला आहे तो आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो ऐका मित्रांनो गणेशाचं म्हणजे गणपती बाप्पा ज्यावेळेस 12 महिन्याचे होतात जेव्हा त्यांना 12वा महिना लागतो त्यावेळेस एके दिवशी पार्वती माता त्यांच्या पायात सुवर्णाची चाळ बांधते ते चाळ बांधल्यानंतर गणपती बाप्पा उभं राहू लागतात आणि उभं राहिल्यानंतर ते नाचू लागतात तसेच हे पाहून भगवान शंकरांनाही म्हणजे त्यांच्या वडिलांना भगवान शंकरांना त्या गोष्टीचा मोह आवडला नाही म्हणून भगवान शिवशंकराची पण तो फेर करून नाचण्याची इच्छा झाली आणि भगवान शिवशंकरांसोबत इतर शत्रू इतर पक्ष किन्नर अशा बरेचशी मंडळी गणेशाभोवती फेर घेऊन नाचू लागले बराच वेळ नृत्य केल्यावर पार्वतीने गणेशाला उचलून आपल्या मांडीवरती आडवं झोपवलं आणि झोपवलं असताना गणपती बाप्पाचं वजन तिला थोडंसं वाढलेलं दिसलं आणि म्हणून गणपती बाप्पा इतका जड होतो की तेव्हा तिने त्यास विचारले असता आपला एक पाय झाडी गणपती बाप्पा उठले आणि त्या पायाच्या चाळातून व्यमासूर नावाचा एक दैत्य हा बाहेर निघाला म्हणजे त्या घुंगरामध्ये त्या व्यमासूर नावाच्या दैत्याचा वास होता आणि म्हणून गणपती बाप्पा ज्यावेळेस तो पाय झटकतो त्यावेळेस व्यमासूर आकाशामध्ये उडतो मुक्त होऊन जातो आणि त्यावेळेस गणपती बाप्पाला व्यमासूर सांगतो की बाप्पा मला असं वरदान दे आज मी मुक्त झालोय पण मला असं वरदान दे की सदोदित तुझ्या पायातल्या चाळामध्ये माझा वास राहील हे बुवा माझ्या वाचनात घेतलेलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा आणि म्हणून चला पुढं जास्त वेळ
नाही घ्यायचा. बरं ऐका त्याला बोलायला आज काहीच नाही भेटलं. ते फक्त माझ्या लेखणीवरच येत होतं. पण ह्याच्याशी काय मला देणं घेणं नाही. बाऱ्या कशाला सांग, मला व्यक्ती माझ्यासोबत ओवाशी जर तुम्हाला काय देणं घेणं नाही तर बारी कशाला घेता. मग राजेश बुवा कधी गाणी लिहायला शिकल तेव्हा बारी करायला माझ्यासोबत उभं राहा. आणि म्हणून पुढचा विषय बुवांची गवळ. हा गवळ बुवांची सुंदर विषय होता. आता असं गाणं ट्रेंडिंगला आहे आणि तो विषय बुवांनी गायला. हा आणि बुवांची गवळ होती. जशी जानकी झाली त्या प्रभू रामाची, तशी का नाही राधा घनश्यामाची. आहे की नाही या गोकुळात, अशी त्यांची या ठिकाणी गवळ होती. आणि ऐका विषय आणलाय तुमच्या गवळीला कटी. बघा अनवचन देऊन झाला तू बेईमान फसवलं तू राधेला घनश्याम रे. अनवचन देऊन झाला तू बेईमान फसवलं तू राधेला घनश्याम रे. आहे मला जाण तू माझा प्राण फिरले मी काना शोधत तुला चारी धाम रे. हे बुवा तुमच्या गवळीचं उत्तर आहे. आता बुवा पुढचा एक विषय एका मोकळ्यात येतोय. बरं बुवा ऐका, एक मगाशी तुमच्या तोंडातून शब्द गेला युट्यूब वाल्याचे कॅमेरे समोर लागलेले आहे. तुम्ही मगाशी काय म्हणला सानिया आणि डायरेक्ट बुवा तुम्ही एक शब्द वापरला. हे तुमच्यासारख्या शाहिराला फेटा घालताव ना, कलेचा मान ठेवताव ना, मग शब्द काय बोललात ना बुवा त्याचा घरी गेल्यानंतर एकदा आत्मपरीक्षण करा. मी तोंडच बोललो मित्रांनो. मी करून पण दाखवत होतो तोंड. आता ते म्हणतात टिंब. आता तुमचा तुम्हीच दाखवला लोकांना. ऐका पुढचा विषय बघा. सची इंद्राची पत्नी सची ज्या वेळेस इंद्र अग्नीला भोग देऊन आला, सची आपल्या नवऱ्याला काय म्हणते एवढाच विषय बघा. एका मोकळ्यात ऐका. अरे नाकामाचा तू हा मर्द. बघा नाकामाचा तू हा मर्द, तुझं झालंय सार अर्ध. तुला शब्दात पेचीन. बघा आता तुला शब्दात पेचीन ठरवला नालायक सचिन. तुला शब्दात पेचीन ठरवला नालायक सचिन. शब्दात पेचीन ठरवला नालायक सचिन. तुला शब्दात पेचीन ठरवला नालायक सचिन. नाकामाचा तू हा मर्द, तुझं झालंय सार अर्ध. तुला शब्दात पेचीन ठरवला नालायक सचिन. तुला शब्दात पेचीन ठरवला नालायक सचिन. अजून किती 5 मिनिटात मोजून घेतो बारी या ठिकाणी संपवतो. एक मगाशी विषय राहून गेला. तो विषय माझ्या या नृत्य संचालकाचा एक हौशी कलाकार या मंडळाचा या नृत्य संचाचा एक खंबीर आधार. अगदी अचानक कुणालाही त्याची कल्पना नसताना देवाकडे गेला. आणि म्हणून त्या माझ्या भावासाठी रुपेश भावासाठी ही 2 शब्दाची श्रद्धांजली वाहतोय. या ठिकाणी फरमाईश आहे की एका मोकळ्यात होते हे बारी मित्रांनो संपवतो. ऐका काय म्हणायचं आहे. Oh
हीच ईश्वरची प्रार्थना करतो म्हणून म्हणायचं तोडून गेला तू भावा जीवा भावाचे नाते अरे तोडून गेला तू भावा जीवा भावाचे नाते तुझ्या आठवणीने कंठ दाटे अरे पप्पू तुझी आठवण येते रुपेश तुझी आठवण येते होता मुळशाखेचा हौशी कलाकार स्वप्न तुझे ते सारे राहील अधूर मोठी वाणी तुझी रे भावा प्रेमळ मधुर लागली तुझ्या गुणांची अमाहूर हूर मित्र परिवार तुझा झाला पोरगा नाही होणे कलाकार तुझ्या सारखा गीत गाताना अश्रू नैनी वाहते पप्पू तुझी आठवण येते हो रुपेश तुझी आठवण येते हो पप्पू तुझी आठवण येते हो रुपेश तुझी आठवण येते तोडून गेला तू भावा भावाचे नाते तोडून गेला तू भावा भावाचे नाते तुझ्या आठवणीने कंठ दाटे तुझी आठवण होते तुझी आठवण येते तुझी आठवण येते एका मिनिटामध्ये घेतोय आणि वारी या ठिकाणी संपवतोय कारण वेळ पण जास्त झालेला आहे सर्वांना अगदी प्रत्येकाच्या घरापर्यंत सुखरूपणे जायचंय आणि म्हणून या श्रद्धांजली गीतासाठी मित्र तुझा संच बघा मित्रांनो खऱ्या अर्थानं आज ही माझी शाखा अशी अघटित घटना घडल्यामुळे नाचणार नव्हती पण आज आमच्या पप्पूसाठी त्याच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि त्याची इच्छा म्हणून आज या रंगमंचावरती मित्रांनो ही शाखा नाचलेली आहे आणि म्हणून त्याचा शब्द आहे मी जरी निघून गेलो असेल तरी माझा नाच बंद करायचा तो सदोदित आमच्या पाठीशी आज उभा आहे आणि म्हणून या गीतासाठी रुपेश बंगाल यांच्या स्मरणार्थ आमच्या अभिषेक दादा हरवणे यांच्याकडून 501 रुपयाच्या पारितोषिकाने पणाचा मुजरा करतो त्याप्रमाणे जय बेताळ नृत्य कलामंदिर तामोंड बेताळवाडी आणि युवा मंच तामोंड बेताळवाडी युवा शाखा नृत्य कलाकार स्वर्गवासी रुपेश दादा बंगाल यांच्या स्मरणार्थ 1001 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे शाहिरी मनाचा मुजरा करतो एक मगाशी परवानगी झालेली आहे आज मित्रांनो पहिल्यांदा माझ्या भावाची माझी भेट झालेली आहे सुंदर दादा साऊंड लागलाय आणि निश्चित तुमचा वरद हस्त अगदी सर्व कलाकारांवरती या चाकडीतल्या या कलिगीतुल्यातल्या सर्व कलाकारांवरती तुमचा वरद हस्त राहू दे म्हणून म्हणायचं आहे का म्हणून म्हणायचं आहे जो साऊंड वाजतो आमच्या आकाश दादाचा त्या आकाश दादाच्या साऊंडसाठी एका ठिकाणी गाणं गातोय म्हणून म्हणायचं आहे का त्याची पूर्ण तालुक्यातील हो त्याची पूर्ण तालुक्यातील आहे वहाळ गावाचा त्याची पूर्ण तालुक्यातील आहे वहाळ गावाचा आहे साऊंड एक नंबर बघा हो आहे साऊंड एक नंबर आमच्या आकाश दादाचा 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 आहे वहाळ गावाचा आहे वहाळ गावाचा
सुंदर विषय या ठिकाणी ठेवलेला आहे. परवाच्या बारीमध्ये मित्रांनो एक विषय मी कोकणावरती गायला होता आणि त्या विषयाला आपण सर्वांनी अगदी उदंड प्रेम दिलं आणि म्हणून फरमाईश आलेली आहे माझा भाऊ चंदन गडवे आणि फरमाईश करतोय म्हणायचं आहे काय बघा. आपण सर्वांनी त्या गाण्याला अगदी उलट प्रतिसाद दिला म्हणून म्हणायचं आहे. हो पहा सह्याद्रीचे डोंगर त्या देवादिकांचं माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर त्या देवादिकांचं माहेर घर. हो साक्ष देतो या सामिंदर. अहो साक्ष देतो असा मिंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. हो त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. अहो कोकण एक नंबर. त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. अहो कोकण एक नंबर. कोकणाची शान आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मित्रांनो 9 तालुके आहेत आणि या 9 तालुक्याच्या सौंदर्यानं माझं कोकण आज अख्ख्या जगात
की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जाताना ट्रेनचा प्रवास आहे अगदी सुखरूपरित्या आपल्या घरापर्यंत पोहोचायचा आहे अशी विनंती करतो. शाहीरांना देखील एक विनंती करतो बुवा, हा 2-3 तासाचा तुमचा आणि माझा खेळ आहे बुवा. जे चांगलं असेल ते तुम्ही घ्या, वाईट असेल माझं मला परत करा अशी आशा बाळगतो. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मी पण आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची सेवा